अकोल्याच्या पातूर तालुक्यातील बौद्ध पौर्णिमा। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील बौद्ध भूमी शिरला येथे बौद्ध पौर्णिमा निमित्त महाबोधी वृक्षाची 12 तास महापूजा करून त्रिसरण पंचशील बुद्ध वंदना आणि पवित्र पाठ घेण्यात आला। या दरम्यान नागपूर येथील दीक्षाभूमी आणि मुंबई येथील चैत्यभूमी यांच्या मध्यस्थी वसलेले पश्चिम विदर्भातील एकमेव अकोल्याचे बुद्ध भूमी शिरला हे पवित्र स्थळ आहे। चैत्यभूमी मुंबई येथील व्यवस्थापक पूज्य भंतन बी संघपाल महाथेरो यांच्या मार्गदर्शनाने या बुद्धभूमीवर गेल्या अनेक वर्षापासून श्रामणेर शिबिर, महिला उपासिका शिबिर आणि विपश्यना शिबिर अशा वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून लोककल्याणकारी मानव पिढी घडवल्या जाते। गेल्या 10 दिवसापासून शिरला येथे बौद्धचार्य श्रामणेर शिबिर आयोजित केले आहे। या दरम्यान आज बुद्ध पौर्णिमेच्या औचित्याने बौद्ध कलश या पवित्र पाठ आणि बौद्ध वंदना तिसरण घेऊन महाबोधी महावृक्षाचे भिक्षू संघाच्याकडून महापूजन केले। बौद्ध पौर्णिमा निमित्त बौद्ध भूमी शिरलामध्ये आकर्षित विद्युत रोषणाई करून सजावट केली असून उपासक उपासिका यांनी या ठिकाणी दर्शनाला एकच गर्दी केली आहे। सगळ्यांना नमो बुद्धाय, जय भीम। या ठिकाणी भगवान अनंत सम्यक संबुद्धाची महान जयंतीशी आपण साजरी करत आहोत। बुद्धभूमीला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रामणेर शिबिराचं आयोजन केलं गेलेलं आहे। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हा अकोला यांच्या वतीने या शिबिराची सुरुवात झालेली आहे। उद्या भगवान अनंत सम्यक संबुद्धाला आपण वंदन करणार आहोत। तर त्यासाठी आपण प्रॅक्टिकली भगवान अनंत सम्यक संबुद्धाने काशाय वस्त्र लोकांना दिलेलं आहे। त्या माध्यमातून हे काशाय वस्त्र परिधान करून भगवंताला एक आगळं वेगळं प्रत्यक्ष कृतीत आणून वंदन करणार आहेत। खऱ्या अर्थाने हेच लोकांच्या मनामध्ये त्यागाची भूमिका निर्माण होणं हे बुद्धभूमीचं फलित आहे। श्रमण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करत असतो। त्याचबरोबर हे जे सगळ्या लोककल्याणाच्यासाठी जे कार्य उपक्रम सुरू आहेत ते बुद्धभूमीच्या माध्यमातून होतात आणि ते बुद्धभूमीच्या माध्यमातून अधिक लोककल्याण व्हावं यासाठी आज रात्री संध्याकाळी 7 वाजता महाबोधी वृक्षाची महापूजा होईल, परित्राण होईल। रात्रभर हा परित्राण चालेल केवळ लोककल्याणासाठी। विशेषतः पाकिस्तान आणि भारतामध्ये जो काही संघर्ष झाला आणि त्यामध्ये काही लोक जे भारतीय जवान शहीद झालेले आहेत त्यांच्या प्रती आम्ही सुद्धा एक आदरांजली म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। विशेषतः उद्याचा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे की बुद्ध जयंती या ठिकाणी आपण साजरी करतो, तर आपण हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात। अकोला जिल्ह्यामध्ये एकमेव हे ठिकाण निर्माण होते आणि धार्मिकता ही अत्यंत महत्वाची मानवाच्या जीवनामध्ये सफलतेच्या दृष्टिकोनातून आणि सुखी जीवन जगण्यासाठी राहील, हाच या बुद्धभूमीचा उद्देश आहे। आपण या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी हजर राहावे आणि पुण्य अर्जित करावे, भगवान अनंत सम्यक संबुद्धाला अभिवादन करावं। उद्याच्या बुद्ध जयंतीच्या आपल्या सगळ्या तमाम मानव जातीला मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या प्रती मंगल कामना करतो। धन्यवाद।